नवरात्र उत्सव के पावन पर्व पर देखिए चंद्रपुर में स्थित माता रानी से जुड़ी अनसुनी कहानियां। आइए देखते हैं CTV की ये विशेष प्रस्तुति। चंद्रपुर 500 साल से ज्यादा पुराना शहर है। इस शहर में कई प्राचीन पुरातत्वीय धरोहर। चंद्रपुर की आराध्य देवी माता महाकाली का मंदिर भी इन्हीं में से एक है। नवरात्रि के पावन पर्व पर शहर के विभिन्न देवी मंदिरों में माता के जयकारे गूंज रहे हैं। नवमी के पावन पर्व पर शहर के 5 देवी मंदिरों की हमने भेंट की, जहां रोशनी की चकाचौंध के बीच आकर्षक साज सज्जा से परिपूर्ण मंदिरों में जय माता दी का अलख जग रहा था। शहर की आराध्य देवी माता महाकाली का मंदिर कोरोना के चलते लंबे समय तक सार्वजनिक दर्शन के लिए बंद रहा, परंतु सरकार ने हाल ही में इन्हें सशर्त खुले करने की अनुमति देने के बाद यहाँ का माहौल भक्तिमय उल्लास से भर गया है। वही श्रद्धालुओं के आस्थापूर्ण मन फूले नहीं समा रहे हैं। नवरात्रि की घट स्थापना से लेकर नौवीं तक यहाँ श्रद्धालु भक्तों का तांता लगा रहा। मंदिर के मुख्य पुजारी से हमने जब साक्षात्कार किया तो उन्होंने बताया, नमस्कार, आज आपण आलो आहोत महाकाली मंदिर इथे आणि आज आपल्याला महाकाली मंदिराचा जो इतिहास आहे तर या महाकाली मंदिरातील जे महाराज आहे जे देवीची महाकाली देवीची पूजा अर्चना करतात त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? गजाननराव चन्ने। लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा आता प्रतिसाद म्हणजे आपण नियम बाहेर सगळं केलेलं नाही, सगळे शासनाने जे नियम लावले दर्शनाकरता त्या नियमाप्रमाणे दर्शन होत आहे। आणि त्याचा प्रतिसाद म्हणजे आता नवरात्रातच उघडलं 1.5 वर्षापासून दर्शनाला बरेचसे लोक येत आहे, परंतु जे त्या नियमामध्ये बसतात त्या लोकांनाच आतमध्ये दर्शनासाठी पाठवलं जाते, बाकी लोक बाहेरून परत जातात। या मंदिराचा जो इतिहास आहे म्हणजे याची स्थापना कधी झाली हे सगळं आम्हाला सविस्तर सांगा। म्हणजे या मंदिराची स्थापना म्हणजे आज जे जिथे देवी आहे मागच्या बाजूला शयनकक्ष आहे आणि जिथून शयनकक्ष पाहतो आपण ते अशा 3 गुफा आहे। ह्या 2000 वर्षापूर्वी सुनंतक म्हणून इथे राजा होता, त्याच्या मुलांनी त्या तयार केल्या होत्या आणि ते छोटी खिडकी आहे तिथे आज त्याने साधना केली, साधना करून तिथे शक्ती निर्माण केली आहे। ही शक्ती आहे आणि आपण मूर्तिपूजक असल्यामुळे त्याची स्थापना समोर केली आहे तिथे समोरच्या गुफेमध्ये। ह्या 3 गुफा तेव्हाच्या कालांतराने काही कारणास्तव त्या गुफा जमीनदोस्त झाल्या होत्या। त्या इसवी सन 1600 मध्ये इथे खांडक्या बल्लाळशेनू राजे होते, ज्या त्यांनी संपूर्ण परिकोट अचलेश्वर मंदिर हे बांधलं। त्यावेळेस त्यांना लोकांनी सांगितले किंवा माहिती झाली की बा नदीच्या पलीकडे गुफा आहेत, त्या मग त्यांना माहीत झालं, त्यांच्या गुफा ओपन केल्या आणि तिथे छोटं मंदिर बांधलं। नंतर इसवी सन 1700 मध्ये याचे बीडशहार म्हणून राजे होते, त्यांनी त्यांच्या नवस होता, त्या नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांनी हे आत्ता जे हयात मंदिर आहे पूर्ण ते मंदिर त्यांनी बांधलं। चंद्रपुर पर जैसे माता महाकाली की कृपा है, वैसे ही एक मंदिर ऐसा भी है जहां आई तुलजा भवानी की शक्ति का संचार है। माता के कई रूपों में से एक आई तुलजा भवानी शिवाजी महाराज की आराध्य देवता और संपूर्ण मराठी भाषियों की आद्य देवता मानी जाती है। चंद्रपुर में स्थित आई तुलजा भवानी के मंदिर में भी नवरात्रि का उत्साह चरम पर है। यहाँ महिला श्रद्धालुओं की आस्थापूर्ण उपस्थिति देखते ही बनती है। इस मंदिर की अपनी महिमा है, आइए जानते हैं इस मंदिर के प्रमुख की जुबानी। नमस्कार, आता आपण आलो आहोत चंद्रपुरातीलच आई तुळजाभवानी महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि या ठिकाणी या मंदिरातले महंत आपल्यासोबत आहे, तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास आणि इथल्या देवीविषयी माहिती। गुढीपाडवा 1992ला हे मंदिर स्थापन केलेलं आहे। ह्या मूर्त्या चितारवळी नागपूर कासाराकडे आम्ही घडवून घेतल्या स्वकल्पनेने। 2 हाताच्याच मुद्दाम केल्या, कारण भगवंत प्रत्येक स्त्रीमध्ये भगवंत अंबाबाई आहे असं माझं मत, आणि स्वतः मी पोजेस देऊन ह्या मूर्त्या घडवून घेतल्या। कोल्हापूरची महालक्ष्मी ह्याकरता की कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजाभवानी ह्यावर माझी नितांत श्रद्धा आधीपासून आहे। तत्पूर्वी मी प्रथम आमच्या घरी कोल्हापूर महालक्ष्मी तुळजाभवानी स्थापन केलेली आहे, आजही आहे। त्यानंतर मला वाटलं की आपण भक्तिप्रसार करूया, एक सत्संग स्थापन केलं। सत्संग मंडळ आहे खरं पात्र हे, आणि सत्संग मंडळाचं नाव आहे आईसाहेब तुळजाभवानी महालक्ष्मी देवस्थान। ही जागा आम्ही अकोबा केली, लोकांना विचारून NOC पण घेतलेली, आणि यामध्ये आम्ही हे मंदिर बांधलेलं आणि मूर्त्या घडून घेतल्या। ही कोल्हापूरची महालक्ष्मी 2 हाताची जी नाग आहे, आणि ही तुळजाभवानी जिला शिवलिंग आणि चंद्रसूर्य आहे ती तुळजाभवानी।
असं फार कमी ठिकाणी पाहायला मिळते की आई तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी एकत्रच आहे. एकत्र. याचा अर्थ असा आहे की मला यांची भक्ती आहे. मी सतत कोल्हापूर तुळजापूरला सतत जात असायचं, एवढ्यात कमी झालं. त्यामुळे आमच्या पालख्या पण जायच्या, घरच्या मूर्त्याकडून आपण जायचं. त्यामुळे माझी श्रद्धा असल्यामुळे मी ॲज ए हॉबी छंदापोटी हे बांधलेलं आहे. हो, म्हणून 2 मूर्ती मी स्थापन केल्या आहे. बरं, जसं आता नवरात्राचे दिवस चालू आहे, हो. तर नवरात्रामध्ये आता 1.5 वर्षानंतर मंदिरं यावर्षी खुले करण्यात आली कोरोनानंतर. तर यावर्षी भक्तांचा कसा काय प्रतिसाद आहे? कमी आहेत भक्त, पातळ भक्त लोक आहे. आम्ही सॅनिटायझर देतो, मास्क लावतो आणि दूर दूर उभे राहून आम्ही ओटी भरायला इथे लांबून लोकांना ठेवतो. पण लोक कमी येत आहेत, फार लोक येत नाही आहे. बरं, पण आता ठीक आहे, हा कोरोनाचा काळ होता, पण त्याच्या आधी भक्तांचा प्रतिसाद कसा काय होता? भक्तांचा प्रतिसाद तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा जे 92ला मी उद्घाटन केलं गुढीपाडव्याला, त्या चैत्रामध्ये मी एक तुळजापूरला जसं ते आईचे भक्त असतात त्याला आराधी असं म्हणतात, तो वेश पूर्ण प्रदर्शन करतो मी. आज तुमची मला माहिती असती ना, पूर्ण वेशांतर करून मी आलो असतो. माझे फोटो पण ते लागलेले आहेत. तर त्या वेशामध्ये मी ॲज ए गायन आणि नर्तन करून आईची भक्ती करतो, आजही करतो. मला 70 वर्षाचं वय आहे. मी प्रोग्राम करतो जागरण गोंधळाचे. आणि हा प्रकार जो आहे हा तुळजापूरकडचा कोल्हापूरकडचा प्रकार आहे. इथले गोंधळी कोणी करीत नाही, पण मी ते करतो. मला चांगली बेदागी मिळते आणि त्या बेदागीतनं मी हे देवस्थान उभं केलेलं आहे. नोट कोणाकडनं डोनेशन वगैरे न घेता स्वतः केलेलं आहे. तर पहिल्यांदाच गुढीपाडवा झाल्यानंतर चैत्राच्या नवरात्रामध्ये असा ओघ आला. आमच्या मुलांनी म्हटलं विश्वस्त, आम्ही ट्रस्ट करून टाकलं याला. जरी माझं मालकी आहे, मी ट्रस्ट करून 11 लोकांचं मंडळ आहे आमचं. हे म्हटलं की आपण आईसाहेबांचं फोटो जागोजागी लावूया. मी म्हटलं तसं करायचं नाही, लोक आपसूक यावं, आपण वातावरण तयार करू ना. आपण वातावरण करतो, आम्ही वातावरण तयार केलं. आता एव्हान आता बंद झालेलं आहे, लोक येत नाही, लांब गेले. तर त्याच्यामध्ये आमचे सत्संग सुरू व्हायचे, आमचे डान्स व्हायचे, आमचे खेळ व्हायचे. आणि असं हे जगावेगळं आगळं वेगळं चित्र लोकांना पाहायला मिळेल. खूप लोक गर्दी करायचे. आपण जे मला बोललात की कसं काय, खूप लोक यायचे. तुळजाभवानी मंदिर म्हटलं पुष्कळ लोक येतात आणि पाहायला वगैरे महालक्ष्मी. प्रत्येक बाई महालक्ष्मी जाता दळत आहे, 2 महालक्ष्मी पाणी काढत आहे, दोन्ही कांडण करत आहे. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मी ॲज ए स्वतःच मी करतो. छान. आणि जसं या ठिकाणी इकडे बघूया आपण की तिथे पण 4 मूर्त्या आहेत. हे पण आम्हाला इकडे पहिल्यांदाच मिळालं पाहायला चंद्रपुरात. ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजाभवानी आहे. छंदाच्या पोटी मी तयार करून घेतली याच्या लग्नाच्या वेळेला. मोठ्या आमच्या घरी यांनी काय म्हटलं, म्हणे बाबा तुम्ही आता इतक्या मांडून दिल्या, तुम्ही गेल्यानंतर माझ्या एवढं होणार नाही. तर मी सरळ या दोघांना इथं आणून घेतलं, दोघांना. आणि ही घडवून घेतली सप्तशृंगी, ही घडवून घेतली रेणुका. मला एका दोघांनी म्हटलं तुळजाभवानी महालक्ष्मी आहे, मग 3.5 शक्तीपीठ जर असं फार बरं होईल, आम्हाला यात्रा घडवा. मग त्यानं मी यात्रा घडवली 3.5 शक्तीपीठाची. आणि त्यांच्या अनुषंगानं ही मूर्ती पण घडवली, ही पण घडवली. ह्या 2 घरच्याच आहेत, हे आमच्या घरी आहे तुळजाभवानी महालक्ष्मी. त्यामुळे ह्या घडून याला 3.5 शक्तीपीठ दर्शन असं म्हणून लोक खूप खुश होतात. हां, असं याची कथा आहे. म्हणजे समजा तुम्ही जर इथे चंद्रपूरच्या आई तुळजाभवानी आणि महालक्ष्मी मंदिरात जर याल तर इथे 3.5 शक्तीपीठांचं पण दर्शन घडतं. आणि खरंच एक खूप छान योगायोग आहे. आणि बाहेरून भाविक येतात, बाहेर गावातून, बाहेर जिल्ह्यातून, त्यांच्यासाठी तर खूप एक चांगली गोष्ट आहे. कारण इथे माता महाकाली पण आहे, जी चंद्रपुरातील कुलदैवत आहे. आणि 3.5 शक्तीपीठं पण आता इथे पाहायला म्हणजे भाविकांसाठी इकडे खुले करण्यात आले. त्याच्यामुळे खरंच खूप छान योगायोग आहे. बंगाली भाषियों की आस्था का प्रतीक श्री श्री माँ दुर्गा काली माता मंदिर में बीते 57 सालों से दुर्गा पूजा हो रही है। यहाँ का मंदिर भी 5 दशकों से अधिक पुराना है। शहर की सबसे बड़ी और पुरानी दुर्गा पूजा यहीं पर होती है। इस वर्ष भी यहाँ नवरात्रि का हर्षोल्लास चरम पर है। काली माता के मंदिर में दुर्गोत्सव का आयोजन भी अनूठा है। यहाँ शुक्रवार को पारंपरिक रूप से सिंदूर खेला होने के बाद रविवार को देवी का विसर्जन होगा। इस बार नवरात्रि में कैसी तैयारियां रही, जानते हैं। हमारे ये जो मंदिर है 1964 से हम लोगों ने, हमारे जो बाप दादा थे यहाँ पे, उन लोगों ने मंदिर की स्थापना की और वहीं से पूजा चालू हुआ दुर्गा माँ की तथा काली माता की। तो काली माता की मंदिर जो है हमारी परमानेंट मंदिर है। यहाँ 3 टाइम पूजा होती है। सुबह 5:30 बजे से चालू होता है माँ की पूजा और दोपहर में उनका भोग आरती वगैरह होता है। शाम को फिर से उनकी आरती वगैरह होती है। 8 साढ़े 8 बजे उनका फिर शयन दिया जाता है काली माँ को। और दुर्गा माँ की जो है, हमारे दुर्गा माँ की बहुत ही ख्याति है।
बहुत दूर दूर से हमारे यहाँ पे भक्त आते हैं माँ के, तथा माँ के यहाँ पे बहुत लोगों ने बहुत कुछ पाया है। तो इसलिए हमारे ये मंदिर इतनी जागरूक है और प्रतिष्ठित है कि लोगों के दिल में माँ के प्रति बहुत ही श्रद्धा है। बंगाली श्री श्री दुर्गा काली माता मंदिर की जो कमेटी है हमारी, कमेटी के प्रति तथा माँ के प्रति हमारे इस एरिया के तथा चंद्रपुर डिस्ट्रिक्ट बोलिए या गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट बोलिए, वहाँ के लोगों का बहुत ही श्रद्धा है माँ के प्रति। जैसे अभी 1.5 साल हो गया कोरोना के बाद, अभी 7 तारीख से मंदिर सभी जगह चालू हो गए, तो ये भी मंदिर बंद था क्या? हाँ, मंदिर बंद था ना कोरोना की वजह से। प्रशासन का जो भी नियम है हम उसको पूरा पालन करते हैं, और अभी भी प्रशासन की तरफ से जो भी गाइडलाइन दिया गया है हम उसको फॉलो कर रहे हैं। तो ये कोरोना के टाइम में मंदिर बंद था। अभी पिछले साल तो हमारे यहाँ पे दुर्गा पूजा नहीं के बराबर हुआ, यानी पूरा चारों तरफ बंद था। माँ को बंद इसमें ही पूजा किया गया है, कोई पब्लिक का कोई समावेश नहीं था, कमेटी के लोग थे, बस उसी तरह से माँ की पूजा हुआ। लेकिन इस बार अभी मंदिर ओपन हो गया है 7 तारीख से, तो इस बार हम भव्य तरीके से माँ की पूजा करने की कोशिश कर रहे हैं। हमारे यहाँ पे 2 दिन महाप्रसाद भी है, अष्टमी और नवमी के दिन, और लाखों लोगों की भीड़ रहती है हमारे यहाँ पे। जैसे यहाँ पे नाम कालीबाड़ी रखा गया है, कालीबाड़ी मंदिर, तो इसके बारे में बताइए। कालीबाड़ी का मतलब ये है कि कालीबाड़ी जो है, काली माँ जो है वो काली माँ पत्थर की मूर्ति का है। माँ का यहाँ पे उनका प्राण प्रतिष्ठा किया गया है, ठीक है, पूरे है पत्थर मूर्ति में प्राण प्रतिष्ठा किया है, पूरे विधि विधान के साथ में। कलकत्ता से पंडित आए थे 10-12, तो उन लोगों ने रह के माँ को प्राण प्रतिष्ठा किया है। और हमारे बंगाली लोगों का काली माँ के प्रति बहुत ज़्यादा श्रद्धा है, तो इसलिए कालीबाड़ी हम लोगों ने नाम इसलिए रखा है। एक माँ जहाँ पर भी रहता है उनका एक घर होता है, तो हमारे बंगाली में वो घर को बाड़ी बोलते हैं, बाड़ी। तो जैसे काली माँ है, काली माँ का घर बोलते काली माँ की बाड़ी है, इस तरह से उस माँ की मंदिर का नाम कालीबाड़ी करके रखा गया है। रामनगर में सिंधी कॉलोनी में स्थापित मां दुर्गा मंदिर मां शक्ति के जागरण का एक बड़ा आस्था केंद्र है। यहाँ पारंपरिक रूप से तो नवरात्रि की पूजा होती ही है, परंतु सिंधी समाज अपनी संस्कृति व परंपराओं के अनुसार भी यहाँ अनोखे भक्तिपूर्ण उल्लास में मां शक्ति का जागरण करता है। इस मंदिर में हर शुक्रवार को श्रद्धालु दर्शनार्थियों का तांता लगा रहता है। शहर में जो माता के प्रमुख मंदिर है उनमें इस सुंदर मंदिर का मुख्य रूप से समावेश होता है। जब से सरकार ने मंदिरों में सार्वजनिक दर्शन की अनुमति दी है, तब से यहाँ भक्तिपूर्ण उल्लास का समा बधा हुआ है। आइए जानते हैं कैसा माहौल रहा है। नमस्कार, आता आपण आलो आहोत चंद्रपुरातील एक प्रसिद्ध मंदिरात, आणि हे मंदिर आहे रामनगर सिंधी कॉलनी येथील दुर्गा मातेचं मंदिर। तर या मंदिराविषयी, तिथल्या स्थापनेविषयी, देवीच्या मूर्तीविषयी आपण इथल्या पुजाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊया। तर मला सांगा, या मंदिराची स्थापना कधी झाली? लगभग 19-20 साल हो गया। 2002 में हुई थी इसकी स्थापना। तब से लगातार बहुत अच्छी गति से चला आया मंदिर, और अभी पिछले कोरोना काल के पहले तक बहुत अच्छी गति से चला। और यहाँ की बर व्यवस्था, यहाँ की कमेटी, लोग जो भी है सब अच्छे हैं। और जब से कोरोना आया तब से एकदम से बंद हुआ। बीच में लगे तो जो 3-4 महीने चला, तो उस समय भी कुछ विशेष लोग आते नहीं थे। और वर्तमान स्थिति में भी जो मंदिर खुला हुआ है, हर साल जैसी भीड़ होती थी, तो इस साल कुछ भी नहीं है। और सबसे बड़ी बात यह है कि लोग डरे हैं, क्या हैं ये तो नहीं मालूम पड़ रहा, परंतु भीड़ नहीं हो रही पहली बात। और जो लोग दिखाई दे रहे हैं, कुछ मास्क लगाए रहते, कुछ नहीं भी लगाए रहते हैं। नहीं, अपने तरफ से तो हमने पूरी व्यवस्था करके रखा हुआ है, सैनिटाइजर रखा हुआ है। पंडितों को जो भी रहते हैं, 2 पंडित से ज़्यादा नहीं रहते, वो भी दूर दूर डिस्टेंसिंग में रहते हैं। एक इधर रहेंगे, एक उधर रहेंगे, तीसरा कोई पंडित नहीं रहता, वो बाहर ही रहते हैं। परंतु कैसा है कि ये सभी देखते हुए मास्क लगाना ज़रूरी समझते हैं हम लोग, सैनिटाइज़र वापरना ज़रूरी समझते हैं। कोशिश ये करते हैं कि हम बार बार एक दूसरे को चंदन ना लगाएं, तो क्योंकि इससे फैलता है। इससे यदि एक व्यक्ति को लगा दिए तो हम सैनिटाइज़र तुरंत वापरते हैं। दुर्गा माता की मूर्ति है, तो ये कहाँ से लाई है? मतलब जयपुर से लाए थे। जटपुरा गेट के पंचिल मार्ग पर बना जय मां शक्तिपीठ शहर में अपने अनूठे स्थापत्य के लिए भी जाना जाता है। यद्यपि इसकी स्थापना के लिए श्रद्धालु त्रिवेदी परिवार ने अहम योगदान दिया हो, पर अब यह शक्तिपीठ समूचे शहर की आस्था का केंद्र बना है।
पूर्ण रूप से पुजारी द्वारा शास्त्रोक्त पद्धति अनुसार पूजा आरती इस मंदिर की विशेषता है। नवरात्रि के समय अखंड दीपों की पूजा व आराधना से इस मंदिर में भक्तिपूर्ण उल्लास का अनूठा समा बनता है। आकर्षक सजावट और अपनी अनूठी पूजा आरती की परंपरा से यह मंदिर शहर के श्रद्धालुओं के आकर्षण का केंद्र बना है। जानते हैं इस बार क्या खास रहा। खूप छान दुर्गा मातेची मूर्ती आहे ही. तर ही मूर्ती कुठून आणलेली आहे? हे जयपूरवरून राजस्थानवरून आले मॅडम. या मंदिरची स्थापना 11/2/2008ला झालेली आहे. त्याचे व्यवस्थापक श्री सतीश मन्ना महाराज त्रिवेदी यांनी स्वतः केले आहे. मला सांगा या मंदिराचे काय वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही या वर्षीचा नवरात्र उत्सव कसा साजरा करत आहे? या वर्षीच्या नवरात्रात मॅडम असं आहे की कोरोनामुळे यावेळी सगळं कार्यक्रम स्थगित आहे. जे 101 घट दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा होतो, जसं यावर्षी 143 गटची स्थापना खालतं झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही करतो त्यावेळी यावेळी 2021ला 143 गट खालतं स्थापन केलेले आहे. बरं, हे जे घट तुम्ही इथे स्थापन केलेले आहे तर त्याच्यामध्ये वर्गणीद्वारे केले आहे का ते? हो, ते 1451 रुपये देणगी राहते. त्याप्रमाणे पावती फाडून आम्ही पावती देतो आणि ते स्थापना करतो आम्ही. बाकी पूर्ण व्यवस्था आम्ही आमच्या पंडित करतो. आणि यावर्षी जे कोरोनानंतर आता मंदिर सुरू झाले आहे तर भाविकांचा कसा काय प्रतिसाद आहे? तो सर्वसाधारण आहे मॅडम. आणि वॅक्सिन चालू झालेली आहे 2 दिवस झाले आणि चेकिंग करूनच तर वॅक्सिनच्या चेकिंग 2 डोस झाल्यानंतर मंदिरात प्रवेश करत आहे. म्हणजे कोरोनाचं नियमांचं जे पालन आहे ते तुम्ही करता. जसं 2 जर डोस घेतले असेल त्यांनाच मंदिरात प्रवेश आहे. समजा 1 डोस झाला असेल त्यांना प्रवेश देता का? नाही, दुसरा डोस देण्यात चालू आहे. तरच म्हणजे आपल्या इकडे खाली दुसऱ्या डोस देण्याचं हे केलेलं आहे, व्यवस्था केलेली आहे. म्हणजे समजा तुम्ही 1 डोस घेतला असेल आणि जर दुसरा डोस तुमचा व्हायचा असेल तर मंदिरात इथे व्यवस्था केलेली आहे महानगरपालिकेने. तर खूप छान गोष्ट आहे ही की याच्यामध्ये भाविकांमध्ये एक जागृती निर्माण व्हावी किंवा एक अवेअरनेस यावा कोरोनाबद्दल. त्याच्यामुळे इथे दुर्गा मातेच्या मंदिरात इथे कोरोनाच्या दुसऱ्या वॅक्सिनची सुद्धा व्यवस्था केली आहे. त्यामुळे जर कोणी नसेल घेतला तर तुम्ही इथे येऊन पण दुसरा डोस घेऊ शकता, त्या वॅक्सिनेशनचा लाभ घेऊ शकता आणि दुर्गा मातेचं दर्शनसुद्धा घेऊ शकता. आम्ही आता आहोत जटपुरा गेट येथील दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता इथे 143 घटाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने यांची मांडणी केलेली आहे आणि असं छान हे घट भव्य दिव्य आणि तेजस्वी असे दिसत आहेत. तर माझी सगळ्या भाविकांना विनंती आहे की तुम्ही पण जर तुम्हाला पण इथे जर ह्या घटांचं दर्शन घ्यायला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. पण मात्र कोरोना नियमांचं पालन करून जसं सॅनिटायझरचा वापर करणं, मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून त्याचबरोबर कोरोना वॅक्सिनचे 2ही डोस आपण घेतले पाहिजे. आणि जर कुणी 1 डोस घेतला असेल तर दुसऱ्या डोस देण्याची सुद्धा व्यवस्था महानगरपालिकेने या मंदिराच्या प्रांगणात केलेली आहे. तर जर दुसरा डोस घेतला नसेल तर इथे येऊन तुम्ही तो डोस घेऊ शकता आणि या घटाचं दर्शन घेऊ शकता, वरती दुर्गा मातेचं दर्शन घेऊ शकता. तर तुम्ही नक्की या आणि या छानशा संधीचा लाभ घ्या. इथे तुम्ही घटाचं दर्शन घ्या आणि दुर्गा मातेचं सुद्धा दर्शन घ्या, पण कोरोना नियमांचं पालन करू. धन्यवाद. नवरात्रि में माता के 9 रूपों का अर्थात 9 शक्तियों का जागरण होता है। दुष्टों का विनाश करने अपने अलग अलग रूपों में आकर भक्तों को तारने वाली माँ की शक्ति, उसकी आराधना से ही जीवन सफल हो जाता है। मातृशक्ति का लोहा दुनिया मानती आई है। माता के 9 रूप इन्हीं शक्ति का अलग जगाकर हमें शांति, समृद्धि, सुख, स्वास्थ्य और निरामय जीवन देकर जाती है, अगले बरस फिर आने का भक्तों से वादा करके। जय माता दी।